नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीच व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। दुपारचे वाजलेत 2:30 आणि आता मी अहमदनगर पुणे हायवेवर उभा आहे। या ठिकाणी शिरूर पासून 21 किलोमीटर आणि पुण्यापासून 50 किलोमीटरवर जे महागणपती रांजणगाव मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे उभा मी आहे। तर आता आपल्याला मंदिरात जायचंय आणि महागणपतीचं दर्शन घ्यायचंय। चला पहा मित्रांनो, मंदिराच्या समोर गणपतीच्या दर्शनासाठी जे येणारे भाविक आहेत ते या ठिकाणी फुलं प्रसाद घेत आहेत आणि नंतर ते दर्शनाला जात आहेत। दुपारी 2:30चा वेळ आहे, तरी या ठिकाणी भक्तांची अतिशय गर्दी आहे आणि श्रावण महिना चालू असल्यामुळं तसं भगवान शंकर आणि त्यांचे पुत्र गणपती यांच्या प्रत्येक मंदिराकडं लोकांची ये जा चालूच असते। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वारातून आपण जे महागणपतीचं मंदिर आहे त्या गाभाऱ्याकडे चाललेलो आहोत आणि या ठिकाणी श्रावण महिना असल्यामुळं भक्तांची अतिशय गर्दी आहे, मोठी दर्शन रांग आहे आणि ज्यांना कोणाला पटकन दर्शन घ्यायचं असेल त्यासाठी तात्काळ दर्शन सेवा पास सुद्धा या ठिकाणी मंदिर संस्थांच्या वतीने भक्तांना देण्यात आलेली आहे। आता पहा या ठिकाणी एक 100 रुपयाचा तात्काळ दर्शन पास मी घेतलेला आहे आणि समोर गर्दी असल्यामुळे लोक रांगेत उभे आहेत, पण मी आता लगेच मंदिरामध्ये जात आहे। चला माझ्याबरोबर। मित्रांनो, आता आपण गणपतीच्या मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत आणि दगडांपासून बनवलेलं आकर्षक पद्धतीने गेट आपल्याला 1-2 नंबरचा आपल्याला दिसत आहे आणि श्रीमंत पेशवे त्याचप्रमाणे होळकर आणि शिंदे यांनी या मंदिराचा 9व्या शतकामध्ये जीर्णोद्धार केला किंवा मंदिर बांधलं अशा प्रकारची माहिती आपल्याला वाचल्यावर मिळते। मित्रांनो, आत्ताच आपण रांजणगावचा जो महागणपती आहे त्याचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि माझ्या पाठीमागं आपण मंदिर पाहू शकता। या मंदिराची रचना किंवा स्ट्रक्चर असं आहे की पूर्ण 12ही महिने सूर्याचे जे किरण आहेत ते प्रत्यक्ष मूर्तीवर पडतात, अशा पद्धतीने हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि पूर्ण मंदिराच्या बाजूचं जे बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे, आपण पाहू शकता। श्री क्षेत्र रांजणगाव जे अष्टविनायकाचे महाराष्ट्रामध्ये 8 मंदिर आहेत प्रसिद्ध, त्यातील हे 4थ्या नंबरचं मंदिर आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये हे स्थान येतं। अहमदनगर पुणे हायवेवर हे हायवे लगत, हायवे टच मंदिर आहे, त्यामुळं भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। बंधू भगिनींनो, मुख्य जे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागं
महागणपती उद्यान आहे, तिकडं आपण जाऊयात. तर मित्रांनो, दुपारी 2 वाजता मी श्री क्षेत्र रांजणगाव येथील जो महागणपती आहे त्याच्या दर्शनासाठी आलो होतो. बाप्पाचं दर्शन झालं. तसं गर्दी असल्यामुळं मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं की 100 रुपयाचा दर्शन पास घेऊन जो की संस्थेमार्फत दिला जातो, पटकन दर्शन घेतलं, बरं वाटलं. आणि बाजूचं जे उद्यान आहे महागणपती उद्यान, त्या उद्यानामध्ये मी आत्ता आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी दर्शनाला आल्याच्या नंतर या उद्यानातही अवश्य या. आजचा आमचा हा व्लॉग आपणास कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया द्या. त्याचप्रमाणे आमच्या चॅनलवर जर आपण प्रथम असाल तर आमच्या गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या ठिकाणी मी थांबतो, कारण यापुढे जवळपास 5 दिवस मी महाराष्ट्रातले वेगवेगळे तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळं कव्हर करणार आहे. ते आपण पुढील व्लॉगमध्ये पाहणारच आहात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.